जय महाराष्ट्र मित्रहो, स्वागत आहे आपलं तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। योगेश्वरी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालोय परळी वैजनाथला। अशी मान्यता आहे परळी वैजनाथ मंदिर 2000 वर्ष जुने आहे आणि याचे बांधकाम पूर्ण करायला 18 वर्षे लागली। आलोय परळी वैजनाथला, जे आहे आपल्या आंबेजोगाई मंदिरापासून, योगेश्वरी मंदिरापासून जवळजवळ 25 किलोमीटर। तर आता आपण बघूया परळी वैजनाथचं मंदिर, जे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी। मित्रहो, परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे। हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक सुद्धा आहे। परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते। तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण किंवा मुख्यालय आहे। आपल्या मागील व्हिडिओमध्ये योगेश्वरी देवी आणि परळीच्या वैजनाथांच्या विवाहाची कथा आपण पाहिली। असे हे परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील 12 ज्योतिर्लिंगात परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते। हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधिप हिमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात। पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे। मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार हे लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत। मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन सहज होऊ शकते। इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथेच देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते। आपण जे काही भक्तिभावाने बेलपत्र फुलं आणली असाल ती देवावर मनोभावे वाहता येतात। मंदिराच्या परिसरात 3 मोठी कुंडे आहेत। मंदिरापासून जवळच 3 किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे। मंदिरात वीरभद्राची मूर्ती आहे। जवळच आंबेजोगाईपासून परळी वैजनाथ 25 किलोमीटर अंतरावर आहे, तर परभणीपासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणापासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे। परळी वैजनाथांचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओंना लाईक करा आणि माझे व्हिडिओ आपल्या स्नेहीसंबंधींना शेअर करा। नमस्कार, परळी वैजनाथमध्ये आपलं सुंदर शूटिंग झालं आहे आणि चिल्लर पार्टी भेटली आहे। कुठले आहेत आता आपण? अहमदपूरवरून ही मुलं आली आहेत दर्शनाला शंकराच्या। तर चला आपण आता पुढे होऊया। चला मित्रभाऊ, आपलं दर्शन खूप छान झालंय आणि अगदी पिंडीला आपल्याला बेलपत्र वाहायला मिळालंय आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला।